डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू आणि त्यांचं कार्यकर्तृत्व आज समाजातल्या प्रत्येक स्तरांपर्यंत पोहोचू लागलं आहे. समाजात एकी निर्माण करणं, समाजाचा सर्वांगीण विकास करणं, देशाला संघटित करणं, राष्ट्रीय एकात्मता साधणं याविषयीचे त्यांचे विचार हे अत्यंत मौलिक आहेत. त्यांची सामाजिक क्रांती ही खऱ्या अर्थाने इतिहासाची कूस बदलणारी आणि युगांतराची दिशा ठरली आहे. आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ एक नाव नाही, तर तो एक विचार आहे, जो येणाऱ्या कित्येक पिढ्यानपिढ्यांना प्रकाशित करणारा आहे. समाजातले जे जे घटक शिक्षणापासून, आर्थिक धोरणांपासून, राजकीय नेतृत्वापासून उपेक्षित ठेवले गेले होते, वंचित ठेवले गेले होते, त्यांचे संपूर्ण अधिकार बाबासाहेबांनी घटनेमध्ये नमूद केलेले आहेत. मग त्यामध्ये इथले अल्पसंख्याक असतील, आदिवासी असतील, भटके विमुक्त असतील किंवा सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्त्रिया असतील, या सर्वांना मूळ लोकशाही प्रक्रियेत त्यांनी सहभागी करून घेतले. हे खरं तर एकसंध राष्ट्रनिर्मितीचं अत्यंत महत्त्वपूर्ण असं योगदान आहे. भाषा, वर्ण, जाती, पंथ या पातळींवरचं वैविध्य आणि सोबतच इथे असलेली विषमता या सगळ्या गोष्टींना एकत्र बांधून ठेवण्याचं बाबासाहेबांपुढे असलेलं आव्हान खूप मोठं होतं. पण ते त्यांनी अगदी लीलया पेललं. त्यांनी इथल्या शेतकरी, कष्टकरी, पूर्वाश्रमीचे दलित, 12 बलुतेदार, 18 अलुतेदार या सगळ्यांना उभं करत लोकशाही राष्ट्राची रुजवात केली आणि सत्ताधाऱ्यांवर घटनेतील नियमांप्रमाणे अंकुश देखील ठेवला. फक्त घटना लिहून बाबासाहेब थांबले नाहीत. भारतासारख्या देशाला जगाच्या स्पर्धेत टिकून राहता आलं पाहिजे, यासाठी त्यांनी देशाच्या कृषी व उद्योग क्षेत्रातील विकासासाठी भरीव योगदान दिले. त्यातली आवश्यक बाब म्हणजे पाणी आणि वीज निर्मितीचा विकास. स्वातंत्र्यापूर्वी व्हॉइसरॉयच्या मंत्रिमंडळात बाबासाहेबांकडे सार्वजनिक बांधकाम, सिंचन, ऊर्जा व श्रम मंत्रालय ही खाती होती. मंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर जलसंपत्ती विकासासाठी देशाच्या विविध नद्यांच्या खोऱ्यांचा विकास, सिंचन प्रकल्प उभारण्यासाठी नदी खोरे विकास प्राधिकरण, सिंचन व ऊर्जा प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी कुशल तंत्रज्ञ गटाची स्थापना केली. बाबासाहेबांनी 1946चा फॅक्टरीज कायदा, 1947चा ट्रेड युनियन कायदा इत्यादींसह अनेक महत्त्वपूर्ण कामगार सुधारणांची ओळख करून दिली. कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा कार्यक्रमांची पायाभरणी करण्यातही त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांनी कर्मचारी राज्य विमा कॉर्पोरेशन म्हणजे ESI आणि कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजना EPFच्या निर्मितीसाठी सक्रियपणे पाठिंबा दिला, जे अनुक्रमे वैद्यकीय विमा आणि सेवानिवृत्तीचे फायदे प्रदान करतात. देशाचे पहिले कायदा आणि न्यायमंत्री म्हणून काम करत असताना हिंदू कोड बिल सादर करणे हे त्यांचे सर्वात उल्लेखनीय योगदान होते. बाबासाहेबांनी भारतीय रिझर्व्ह बँकच्या संकल्पनेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. 1925मध्ये त्यांनी भारतीय चलन आणि वित्तविषयक रॉयल कमिशन, हिल्टन यंग कमिशनकडे आपले मत मांडले, ज्यामध्ये त्यांनी भारतासाठी केंद्रीय बँकिंग प्रणालीच्या स्थापनेसाठी युक्तिवाद केला. याशिवाय राष्ट्रीय एकात्मता साधायची असेल तर देशातील गरीब लोकांचा आर्थिक स्तर उंचावला गेला पाहिजे, असा विचार बाबासाहेबांचा होता. आर्थिक प्रगतीचा वेग वाढवणे, राष्ट्रीय उत्पन्नात वाढ करणे, श्रमिक तथा सुशिक्षित तरुणांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करणे, वाढत्या लोकसंख्येच्या गरजा भागवण्यासाठी अन्नधान्याचे उत्पादन वाढवणे, भविष्यातील आर्थिक विकासाचा पाया असणाऱ्या औद्योगिकरणाचा वेग वाढवणे, नवनवीन तंत्रज्ञान वापरून अधिकाधिक रोजगार निर्माण करण्याची क्षमता असलेल्या लघु व कुटीर उद्योगांना विशेष सवलती देणे, प्रादेशिक समतोल विकास साधणे, आर्थिक सत्ता व संपत्तीचे विकेंद्रीकरण करणे, शहरी व ग्रामीण भागातील दरी मिटवणे, आर्थिक असमानता दूर करणे, सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या दलित, आदिवासी व महिला वर्गाच्या सर्वांगीण विकासाकरिता संधी उपलब्ध करून देणे, समाजात एकी निर्माण करणे आदी महत्त्वपूर्ण कार्य बाबासाहेबांनी केले. बाबासाहेबांनी सगळ्याच घटकांना केंद्रस्थानी आणून एका नव्या एकात्म भारताचे स्वप्न साकार केले. ते खऱ्या अर्थाने या आधुनिक भारताचे जनक ठरतात, राष्ट्रनिर्माते ठरतात. अशा या
स्वतःच्या तेजोवलयाने सबंध भारतास प्रकाशित करू पाहणाऱ्या तेजस्वी ताऱ्यास महापरिनिर्वाण दिनी विनम्र अभिवादन. ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.